नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण ह्या प्रकरणाच्या संदर्भातील फेब्रुवारी 2024मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्राच्या संदर्भातल्या प्रत्येक प्रकरणावरती आधारित असलेले बोर्डासाठीचे महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो आपण अपलोड करायला सुरुवात केली. या व्हिडिओच्या पूर्वी आपण प्रकरण 1 या प्रकरणातल्या देखील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. जेव्हा तुम्ही बोर्ड परीक्षेला जाणार आहात त्या बोर्ड परीक्षेच्या आधी ह्या प्रकरणांमधील कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला अभ्यासून जाणं गरजेचं आहे, तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे. आज आपल्याला प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न देत असताना आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ह्या सिलेबसवरती त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा विचार केलेला होता. प्रत्येक प्रकरणाला फिक्स गुण असतात, त्या गुणांचाही विचार केला आहे. त्याच गुणांचे प्रश्न आलेले आहेत का आणि त्या गुणांसाठी कोणते प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचाही विचार केला आहे. म्हणून प्रश्नांनुसारही विचार केला आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. मित्रांनो, 12वी बोर्डच्या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण हे 10 मार्कासाठीचं प्रकरण आहे. म्हणजे बोर्ड परीक्षेत 10 मार्काचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जाणार आहेत. मग 10 मार्काचे प्रश्न आपल्याला जे विचारले जाणार आहेत ते आत्तापर्यंत विचारले गेले का याचाही अभ्यास करावा लागेल. तर मी सांगितलं, मी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आहे आणि त्याच्यावरून हे सगळं समजून घेतलं की कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि कोणते प्रश्न तुम्हाला दिले पाहिजे. ऑक्टोबर 2021मध्ये पहिली प्रश्नपत्रिका झाली. त्यामध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा हा 1 मार्काचा प्रश्न या प्रकरणावरती विचारलेला होता. खालील विधाने पूर्ण करा हा देखील 1 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. एक संकल्पना ओळखून स्पष्ट करामध्ये प्रश्न होता 2 मार्काचा. फरकांमध्येही एक फरक विचारलेला होता 2 मार्कासाठी. आणि तक्ता पूर्ण करून आकृती काढा वगैरेचा जो प्रश्न आहे प्रश्न 5वा त्यामध्ये देखील एक प्रश्न होता ह्या प्रकरणावरती 4 मार्काचा. असं जर गुणांची टोटल करून पाहिली तर 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 1चे 2 आहेत, म्हणजे 10 मार्क. असे 10 मार्काला हे प्रकरण विचारलं जातं असं बोर्डाने सांगितलं आहे. तर ऑक्टोबरच्या प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारे प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर फेब्रुवारी 2022मध्ये जे परीक्षा झाली त्यामध्ये मात्र आर्थिक पारिभाषिक शब्द या प्रश्नामध्ये 1 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. तर्क आधारित प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न ह्या प्रकरणावरती होता. प्रश्न 3रा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्काचा. त्याच्यामध्ये देखील या प्रकरणावरती एक प्रश्न होता आणि सहमतमध्ये एक प्रश्न विचारलेला होता. गुणांचा विचार केला तर 4 4 8 आणि हे 2 10 असे 10 मार्काचेच प्रश्न याही परीक्षेत विचारले, पण प्रश्नांचं स्वरूप थोडंसं बदललेलं होतं. जुलै 2022मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा विचार केला तर या ठिकाणी 2च प्रश्न विचारण्यात आले, परंतु गुण मात्र 10 जे आपल्याला ठरवून दिलेत ते 10 गुण ह्या 2 प्रश्नांमध्येच डिवाईड झालेले होते. एक प्रश्न होता संकल्पना ओळखून स्पष्ट करा 2 मार्काचा आणि एक सविस्तर उत्तराचा जो 8 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2023मध्ये जी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द 1 विचारलेला होता. विधाने पूर्ण करा यामध्ये एक प्रश्न या प्रकरणावरती होता. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्काचा प्रश्न आहे, तिथेही एक प्रश्न होता आणि तक्त्यांचा एक प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेला पाहायला मिळतो. तर असे 4 आणि 4 8 आणि 2 10 गुणांचं हे प्रकरण आहे. तर इथेही 10 मार्काचे प्रश्न विचारले. त्यानंतर आत्ता जुलै 2023मध्ये जी परीक्षा झाली त्या प्रश्नपत्रिकेत आर्थिक पारिभाषिक शब्द त्यामध्ये 1 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. विधाने पूर्ण करायचा एक प्रश्न होता. प्रश्नांची उत्तरे लिहा आणि सहमतचा एक प्रश्न. असे 4 आणि 4 8 आणि 2 10
10 गुणांचे प्रश्न विचारलेले होते. म्हणजे एकूण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि गुण आपल्या समोर आहेत. मी सांगितलं की तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देताना सगळ्या प्रश्नपत्रिका मी पाहिलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किती गुण आहेत त्या गुणांचा विचार केलेला आहे. सगळे गुण तुम्हाला समोर दिसत आहेत आणि कोणते प्रश्न विचारलेले होते ते प्रश्नही समोर दिसत आहेत. तर एकंदरीत ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की एक एक मार्काचे प्रश्न जवळपास सर्वच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला 1 मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास या प्रकरणातला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 2 मार्काचे प्रश्न देखील काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत म्हणून त्याचाही विचार करावा लागेल. 4 मार्काचे प्रश्न तर खूप वेळा विचारलेले आहेत. प्रश्नांची उत्तरं सहमत किंवा प्रश्नांची उत्तरं आणि तक्ता म्हणून 4 मार्काच्या प्रश्नांचा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल. दरवर्षी 4 मार्काचे प्रश्न विचारलेच जात आहेत आणि एक वर्षी सविस्तर उत्तरांमध्ये देखील प्रश्न विचारलेला होता. परंतु आपण अभ्यास करतानाच प्रश्न असा अभ्यास करूयात की सविस्तर उत्तरामध्ये विचारला तरी त्याचे उत्तरं तुम्हाला लिहिता येतील आणि 4 मार्कांमध्ये विचारलं तरी त्याची उत्तरं लिहिता येतील. तर एकंदरीत सगळ्या प्रकारचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारलेले असल्याने एक फॉर्मॅट आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. परंतु ह्या सगळ्याचा एकंदरीत अभ्यास करून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार केलेले आहेत. तर चला प्रश्न पाहूयात कोणते प्रश्न तुम्ही अभ्यास करायचे. मित्रांनो, पहिला 1 मार्काचे प्रश्न दरवर्षी विचारलेले असल्याने 1 मार्काचे प्रश्न पाहूयात. विधाने पूर्ण करायचा प्रश्न. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब असते. हा प्रश्न एकूण आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये 1 मार्काला 3 वेळा येऊन गेलेला आहे. 3 परीक्षांमध्ये एकच प्रश्न 3 वेळा रिपीट झालेला आहे. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेतला जो संबंध आहे ना, तो संबंध महत्त्वाचा भाग आहे. तो तुम्हाला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण असताना एकूण उपयोगिता किती असते, सीमांत उपयोगिता 0 असताना एकूण उपयोगिता किती असते, सीमांत उपयोगिता धन असताना एकूण उपयोगिता किती असते, सीमांत उपयोगिता घटत जाताना कमी होत जाताना एकूण उपयोगितेत काय होतं. ह्या दोघांमधला जो संबंध आहे तो अभ्यासला तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं पर्याय आपल्याला 4 दिलेले होते. यामधील योग्य उत्तर शोधायचं होतं. दुसरा एक जर विधानांमध्ये प्रश्न विचारला गेला तर हा प्रश्न येऊ शकतो की वस्तूच्या शेवटच्या घटकापासून मिळालेल्या उपयोगिता म्हणजे टिंबटिंब उपयोगिता असते. शेवटच्या नगापासून किंवा शेवटच्या घटकापासून जी उपयोगिता मिळते तिला आपण सीमांत उपयोगिता म्हणतो. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली उपयोगिता म्हणजे टिंबटिंब उपयोगिता असाही प्रश्न येऊ शकतो. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेच्या व्याख्येवरती आधारित असलेला प्रश्न आहे. तर विधानांसाठी हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. यांचा अभ्यास करून ठेवा. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जवळपास सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 वर्ष सोडलं तर आर्थिक पारिभाषिक शब्द विचारलेला होता आणि ह्या प्रकरणावरती एक आर्थिक पारिभाषिक शब्द सतत विचारला गेलेला प्रश्न आहे. तर कोणते आर्थिक पारिभाषिक शब्दांचे विधानं तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर पहा, पहिलं मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता, त्याला काय म्हणतात, आर्थिक पारिभाषिक शब्द काय आहे त्याच्यासाठी. दुसरा आहे पावसाळ्यात रेनकोटमधून मिळणारी उपयोगिता. आता उपयोगितेचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भामध्ये विधानं येऊ शकतात. जसं इथं पावसाळ्यात रेनकोट म्हणजे काळ उपयोगिता आहे, कालावधीचा विचार केला आहे. अशीच वेगवेगळ्या प्रकारांनुसार विधानं या ठिकाणी येऊ शकतात. ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तिसरं आहे वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकत्रित उपयोगिता. सर्व नगांपासून मिळालेली जी असते तिला एकूण उपयोगिता म्हणतो. तर त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे वस्तूच्या शेवटच्या वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता, तिला काय म्हणतात, सीमांत उपयोगिता. यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा मी सांगितलं की प्रकारांवरती फारशी विधानं विचारली जाण्याची शक्यता असते. जसं मातीपासून भांडी बनवून निर्माण होणारी उपयोगिता. मातीपासून भांडं बनवलं म्हणजे रूप बदललं घटकाचं, मग त्याला आपण रूप उपयोगिता म्हणतो. जसं पावसाळ्यात कालावधी बदलला होता, इथं वस्तूचं रूप बदलले. याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. फार सोपं प्रकरण आहे. व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर सहज तुम्हाला उत्तरं ह्या प्रकरणातले देता येऊ शकतात. यानंतर आत्तापर्यंत प्रश्न
असा विचारला गेलेला नाही सहसंबंधांवरती ह्या प्रकरणावरती, पण 1 मार्काचे प्रश्न सतत विचारले जातात. काही वेळेस जर आर्थिक पारिभाषिक शब्दांचा प्रश्न आला नाही आणि सहसंबंधांचा प्रश्न असेल तर तिथे एखाद्या वेळेस विधान येऊ शकतं, तर सहसंबंध देखील अभ्यासायला हरकत नाही. नॉर्मल जे काही महत्त्वाचे सहसंबंध आहेत ते पाहूयात. सीमांतपूर्व नग, त्याचा संबंध दिला आहे सीमांतोपयोगिता जास्त आणि किंमत कमी. तर मग कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या नगांच्या वेळेस सीमांतोपयोगिता कमी आणि किंमत जास्त असेल. दुसरं आहे पाणी या वस्तूची उपयोगिता मूल्य कमी आणि उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी असतं. तर मग कोणत्या वस्तूचे उपयोगिता मूल्य कमी आणि विनिमय मूल्य जास्त आहे. तिसरं आहे लाकडापासून फर्निचर, हे आहे रूपोपयोगितेचं उदाहरण. तर अभ्यासाचे पुस्तक हे कोणत्या उपयोगितेचं उदाहरण होईल. चौथा आहे वस्तूंचे स्थलांतर, स्थल उपयोगिता. वस्तूचं स्थलांतर केलं, स्थान बदललं की स्थल उपयोगिता निर्माण होते. शिक्षकांचे शिकवण्यामधून कोणती उपयोगिता निर्माण होईल, म्हणजे उपयोगितेच्या प्रकारांवरती आधारित असलेले हे प्रश्न आहेत. प्रकार एकदा व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला कुठेही प्रश्न विचारला तरी सहज त्याचं उत्तर देता येईल. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दुसरा. उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा. यामध्ये प्रणवने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलं. हे देखील प्रकारांवरतीच असणारी उदाहरणं आहेत, परंतु आपल्याला त्याच्यातले संकल्पना ओळखता येणं फार गरजेचं आहे. आता मी व्यक्तीचं नाव देत नाही, कारण परीक्षेला नावं चेंज करतात विधानांमधले. कोणतंही नाव येऊ शकतं. मी आता तिथं टिंबटिंब म्हणते. टिंबटिंबने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. तर मग यामधून कोणती उपयोगिता निर्माण झाली. तिसरा उदाहरण आहे टिंबटिंबने संत्र्याचे एका मागे 5 नग सेवन केलेत. तर त्यामधून कोणती तुम्हाला संकल्पना समजली. चौथा विधान आहे टिंबटिंबने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. तर यामधून तुम्हाला कोणती उपयोगिता लक्षात येते. आणि 5वं आहे वही पेनचा वापर करून निबंध लिहिण्याची गरज पूर्ण केली. टिंबटिंबाने वही व पेनचा वापर करून निबंध लिहिण्याची गरज पूर्ण केली. तर यामधून कोणती संकल्पना लक्षात येते. असे 4-5 वेगवेगळ्या टाईपमधले उदाहरणं आहेत. हे एकदा पाहून जा. याच्यापेक्षा वेगळं थोड्याशा प्रमाणात काही वेळेस उदाहरण येऊ शकतं, पण सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यावर आधारित ही विधानं आहेत. म्हणून ते तुम्हाला एकदा डोळे खालून गेली पाहिजे, हाताखालून गेली पाहिजे, उत्तरं द्यायची माहिती असली पाहिजे. प्रश्न दुसरा फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे. तर या प्रकरणात फरक विचारले जाऊ शकतात, विचारले गेलेले आहेत. हे म्हणून आपल्याला फरक करणं फार गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे एकूण उपयोगिता व सीमांतोपयोगितेमधला फरक. आणि दुसरा फरक जो तयार होतो तो उपयोगितेच्या प्रकारांवरती आहे. कुठल्याही 2 प्रकारांचे तुम्हाला फरक देता येऊ शकतो, जसं स्थल उपयोगिता, काल उपयोगिता. आणि वैशिष्ट्यांमध्ये संकल्पनांवर आधारित ज्या संकल्पना आहेत त्याच्यावरती फरक तयार होतो, जसं उपयोगिता आणि समाधान, उपयोगिता आणि उपयुक्तता. तर त्यांची ही माहिती व्यवस्थित करून ठेवा. प्रकार तुम्ही जेव्हा अभ्यासतात आणि वैशिष्ट्य जेव्हा अभ्यासतात तर त्यांची व्याख्या आणि उदाहरणं तुम्ही तिथं अभ्यासलेलेच असतात. ते फक्त फरकामध्ये मांडायचे असतात. तर तुमचा फरकही त्या ठिकाणी अभ्यासला जाऊ शकतो, प्रश्न व्यवस्थित अभ्यासला तर. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा तिसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा. हे प्रकरण 4 मार्काच्या प्रश्नांसाठी अतिशय महत्त्वाचे. तर इथं 4 मार्काचे प्रश्न काही ठराविक प्रश्नच आहेत, ते व्यवस्थित करून घ्या. यामध्ये पहिला आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. महत्त्वाचे सगळे प्रकार, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणं करून ठेवा. उपयोगितेची वैशिष्ट्ये आहेत, जवळपास 10 वैशिष्ट्ये आपण उपयोगितेची पाहिलेली आहेत. त्या 10 वैशिष्ट्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. एका वैशिष्ट्यावरती देखील सेपरेट सिंगल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळी वैशिष्ट्ये व्यवस्थित पाठ करा, त्यांची उदाहरणं पाठ करा. त्यानंतर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेतील संबंध हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, 4 मार्कांमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचा अभ्यास करून ठेवा. हे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा, याच्या संदर्भातला आहे. सहमतमध्ये बरीचशी विधानं तयार होऊ शकतात. आपण एक काही ठराविक महत्त्वाची पाहूयात. मला जवळपास हेच प्रश्न रिपीट होण्याची शक्यता वाटते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खऱ्या अर्थाने या सिद्धांताला अपवाद नाहीत, असं एक विधान आहे.
आणि खऱ्या अर्थाने शब्द न वापरता देखील असं एक विधान तयार होते, घडत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद नाहीत. दोन्ही विधानं वेगळी आहेत. खऱ्या अर्थाने अपवाद नाही म्हटलं तर सहमत होतो आपण, आणि अपवाद नाही म्हटलं तर मात्र हे विधान चुकीचं होतं आणि आपण सहमत नाही असं विधान यायला पाहिजे, कारण अपवाद दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं म्हटलं तर मग ते अपवाद बरोबर वाटत नाही, ते गृहीतांचं उल्लंघन करतात, म्हणून ते खरे नाही आहेत. पण सांगितलेले असल्यामुळे अपवाद आहेत, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. काय म्हटलं आहे मी ते एकदा दोनदा पाठीमागं व्हिडिओ घेऊन ऐका. उद्देश त्याचा दोन वेगळा आहेत. तिथं दोन विधानं तयार होतात, मी एक दिलेलं आहे. दुसरं विधान आहे, घडत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे सिद्धांताचं व्यावहारिक महत्त्व, सिद्धांताचं महत्त्व म्हणूयात आपण, ते विचारलेलं आहे. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. घडत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो किंवा येत नाही असंही विधान येतं, जिथं तुम्हाला तक्ता आकृती काढून सहमतचा प्रश्न सोडवा असं त्यांची अपेक्षा असते. चौथा आहे विधान, सीमांतोपयोगिता व एकोणोपयोगिता यांच्यात काहीच संबंध नाही किंवा या दोघांमध्ये संबंध आहे असं विधान येऊ शकतं. दोघांच्या संबंधांवरती आधारित असलेलं. व्यवस्थित विधान पाहून घ्या आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्या, सहमत आहात की असहमत आहात. यानंतर नेक्स्ट शेवटचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्काचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत या प्रकरणावरती 8 मार्काचा प्रश्न देखील विचारला गेलेला होता, म्हणून आपल्याला 8 मार्काच्या प्रश्नांचाही अभ्यास करावा लागेल. ह्या प्रकरणामध्ये 8 मार्कासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे घडत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत गृहीतांसह स्पष्ट करा किंवा अपवादांसह स्पष्ट करा. यापैकी कुठला तरी एक प्रश्न 8 मार्कामध्ये विचारला जाऊ शकतो, कारण सिद्धांत आहे, हा सिद्धांत 8 मार्कामध्ये विचारण्याची शक्यता असते. दुसरा प्रश्न येणार नाही का, तर दुसरा प्रश्न आपण ऑलरेडी 4 मार्कामध्ये अभ्यासलेला आहे, वैशिष्ट्यांचा आणि प्रकारांचा. प्रकार 8 मार्कामध्ये येणार नाही. आला तर प्रश्न वैशिष्ट्यांचं येऊ शकतं, कारण वैशिष्ट्ये 10 आहेत, तर 10 मुद्दे असल्याने 8 मार्कामध्ये विचारले जाऊ शकतात. परंतु त्याचा ऑलरेडीच आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे इथं पुन्हा अभ्यास करण्याची गरज नाही. प्रश्न कुठेही विचारू द्या, मी सांगितले तिथं वैशिष्ट्य व्यवस्थित सगळे अभ्यासा, म्हणजे त्याच्यावर 1 मार्काचा जरी प्रश्न वैशिष्ट्याच्या कोणत्याही एका मुद्द्यावर विचारला तरी त्याचं उत्तर देता येईल, आणि सगळी वैशिष्ट्य पाठ असल्याने 8 मार्कात प्रश्न विचारला तरी उत्तरं तुम्हाला देता येतात. म्हणून मित्रांनो, हे सगळे प्रश्न आहेत, हे एकदा तुमचे व्यवस्थित पाठ असले पाहिजेत, येत असले पाहिजेत. हे प्रश्न तुम्हाला येत असतील तर ह्या प्रकरणावरती 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळायला काहीच हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आज या दुसऱ्या प्रकरणाचाही डिटेलमध्ये अभ्यास आपला झालेला आहे, असं आपण गृहीत धरूयात. ह्या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर नक्की तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल. मित्रांनो, असेच आपण इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भात देखील महत्त्वाचे प्रश्न अपलोड करणार आहोत. परीक्षेला वेळ आहे तोपर्यंत प्रत्येक प्रकरणातल्या ह्या प्रश्नांचा अभ्यास करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला भेटूया पुढच्या प्रकरणांच्या प्रश्नांसोबत. तोपर्यंत नमस्कार.